Now students, we are going to start with the next important point for MSBT students. It is the ergonomics and aesthetics of the product design. एक प्रकारची ब्रांच आहे की ज्यामुळे तुमचं प्रोडक्ट हे कंप्लीट बनतं. कुठलंही प्रोडक्ट हे जेव्हा एखादा कस्टमर बाय करतो, whenever a product is bought by the customer, that time its main concern is with these two concepts. Number one, how functional requirement is satisfied, means functional requirement of the customer must be satisfied by the product. Secondly, how the product looks, means product looks must be appealing or pleasing to the eyes. Whenever you consider the functions, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टच्या फंक्शनचा विचार करता, त्याचा विथ रिस्पेक्ट टू ह्युमन बीइंग असणारं इंटरॅक्शन बघता, रिलेशनशिप बघता, त्यावेळी तुम्ही इर्गॉनॉमिक्सचा विचार करता. आणि जेव्हा तुम्ही त्या बॉडीचा, त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचा एक्सटर्नल अपीअरन्स विचारात घेता, त्यावेळी तुम्ही एस्थेटिक्स कडे बघता. दोन्ही जे वर्ड्स आहेत त्यांचं मी मीनिंग सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, ergonomics, it deals with the suitability of the machine with man. आपण तयार केलेलं मशीन हे मॅन सोबत, ह्युमन बीइंग सोबत कशा पद्धतीने आरामात त्याला इंटरॅक्ट करता येईल, त्याला अत्यंत इझी टू हँडल करता येईल, हा विचार इथे येतो. आणि एस्थेटिक्स मीन्स एक्सटर्नल अपीअरन्स that is beauty of the product. It is the beauty of the product. Now this beauty of the product and this combination, suitability of machine, हे प्रॅक्टिकली सर कुठे बघायला मिळतील? तर लक्षात घ्या, आपण जी काही कार आपण साधारणपणे सगळ्यांना फॅमिलियर आहे, कार किंवा तुमचं ऑटोमोबाईल, त्याच्या हिशोबाने आपण विचार करत जाऊ की साधारणपणे तुम्ही कुठल्याही प्रकारचा कारचा जर विचार केला तर त्या कारमध्ये, मी कारबद्दल बोलतोय, स्टेअरिंग व्हील जे आहे ते तुमच्या वेस्ट एवढं आहे. साधारणपणे तुम्ही कधीही विचार करून बघा, कुठल्याही प्रकारची नॉर्मल जी वेस्ट असते ती एकदम एक्स्ट्रा फॅट पण नव्हे आणि एक्स्ट्रा स्लिम पण नव्हे, पण जी नॉर्मल जी वेस्ट साईज आहे त्या वेस्ट साईज एवढंच बरोबर स्टेअरिंग व्हील असतं, जेणेकरून तुम्हाला ते पकडताना अशा पद्धतीने पकडता येईल. स्टेअरिंग व्हीलची पोझिशन पण कशी ठेवलेली असते माहिती आहे का, की तुम्हाला साधारणपणे असा अँगल क्रिएट करता येईल, असा स्ट्रेच पण होत नाही किंवा असं पण होत नाही. यू कॅन हॅव दिस पोझिशन वाईल्ड रायडिंग. त्यानंतर कारमध्ये बसल्यानंतर जे काही कंट्रोल्स आहेत हे तुमच्या विदिन द रीच ऑफ हँड असतात. तुम्ही विचार करा, तुम्हाला जर गाडीतला लाईट लावायचा असेल, जो आपला रूफवर असतो इंटरनल कार, तो तुम्ही इथं असं त्याचं बटन असतं, बसल्यानंतर बसल्या बसल्या माणूस ऑन ऑफ करू शकतो. गिअर नॉब जो आहे तो तुमच्या रीचमध्ये असतो, एवढ्याच झोनमध्ये असतो. यानंतर गाडीचे स्टिअरिंगचे कंट्रोल्स हे सगळे बघा तुम्ही, जे स्टिरिओ माउंटेड कंट्रोल्स असतात किंवा स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स, स्टिरिओ कंट्रोल्स, तुमचे रेडिओ किंवा कुठल्याही प्रकारचे ऑन ऑफ बटन्स वगैरे करायचे असतील, हे सगळे अंगठ्याच्या डिस्टन्सवर असतात. तुम्ही चेक करून बघा, मी जे सांगतो ते 100% खरं आहे. तुम्ही जो गाडीचं जे स्टिअरिंग आहे त्या स्टिअरिंगच्या बरोबर ज्या आपल्या ग्रिपिंग पाथ आहे, जो काही स्टिअरिंग पार्ट असेल, हे समजा गाडीचं स्टिअरिंग असेल, बरोबर इथं कुठेतरी ते कंट्रोल्स असतात. काय, बरोबर अंगठा इथं बरोबर पोहोचतो तुमचा, अंगठ्याच्या डिस्टन्सवर असतात. असं होत नाही की तुम्हाला अंगठापेक्षा जास्त डिस्टन्स. हा जो प्रकार आहे की तुम्हाला जे गाडीचं स्टिअरिंग असेल ते मल्टीफंक्शनल करता येईल, जे काही कंट्रोल्स आहेत हे विदिन द रीच ऑफ हँड करणं, म्हणजे तुमचं इंटरॅक्शन मशीन सोबत करवणं, हे काम कोणाचं आहे? इर्गॉनॉमिक्स आहे. मग अशा सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा तुम्ही फंक्शनल रिक्वायरमेंट ऑफ द प्रॉडक्ट मध्ये येता, तो इर्गॉनॉमिक्स बनतो. एखाद्या प्रॉडक्टचा कुठला विचार? फंक्शनल रिक्वायरमेंट, की तो कस्टमरच्या फंक्शनल रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करतोय का, म्हणून आपण इर्गॉनॉमिक्सचा विचार करतो.
इव्हन एर्गोनॉमिक्स ही जर कंडिशन बघितली तर तुम्ही ज्या चेअर्स वापरता त्या चेअर्समध्ये पण दिसते. चेअरचे जे आर्मरेस्ट असतात ना, ऑफिस चेअर्स वगैरेचे, ही समजा तुमची ऑफिस चेअर आहे, याला व्हील्स असतात खाली, याचे आर्मरेस्ट बघा बरोबर एवढ्या हाईटला असतात. असं तुम्हाला झुकायला पण लागत नाही किंवा एकदम असं स्ट्रेच पण होत नाही. ही कम्फर्ट पोझिशन आहे. अशा पद्धतीनं कम्फर्ट, ह्युमन कम्फर्टचा प्रत्येक ठिकाणी विचार केला जातो. काही खुर्च्यांना बघा इथं असा शेप असतो, पूर्ण फ्लॅट बॉटम नसतो इथं. काही ऑफिस चेअर जर बघितल्या तर तुम्हाला असा एक वेगळा शेप दिलेला दिसेल. का बरं? तर तुमची जी पाठ आहे ती बरोबर संपूर्णपणे इथं टेकली जावी. ह्युमन बिईंगची जी काही कंबर असेल, ही जी बॅक असेल ती पूर्णपणे इथं रेस्ट, त्याला सपोर्ट मिळावा म्हणून अशा पद्धतीने केलेली असते. इतकी सुंदर ब्रँच आहे इंजिनिअरिंगची की जी तुम्हाला एर्गोनॉमिक्स म्हणून डिफाईन करून दिलेली आहे. मग एर्गोनॉमिक्स नक्की सर काय करतं? तर मी त्याचा अर्थ इथं लिहिलेला आहे आणि मी आता त्या पॉईंटपासून सुरुवात करतोय. ॲस्थेटिक्सकडे आपण नंतर जाणार आहोत. आधी फंक्शनल रिक्वायरमेंट महत्वाची आहे. एर्गोनॉमिक्स, it is the branch of the engineering science which deals with the interaction between man and machine such that machine is easier to operate for the man. मशीन हे माणसाला वापरायला कसं वाटलं पाहिजे? कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. सो याच्या काही ब्रँचेस येतात. यातली जी पहिली ब्रँच आहे त्यामध्ये मॅन मशीन रिलेशनशिप येतं. दुसरा प्रकार हा वर्किंग एन्व्हायरमेंटचा असतो. आजूबाजूचं वातावरण कसं आहे खूप मॅटर करतं. थर्ड, ह्युमन एफर्ट, इट्स पोझिशन, ह्युमन पोझिशन अगदी म्हणू, ऑपरेटिंग पोझिशन, अँड पोझिशन ऑफ कंट्रोल्स. आणि हे सगळं करताना ह्युमन एनर्जी required to operate. मग मॅन मशीन रिलेशनशिप काय आहे? तर मॅन मशीन रिलेशनशिप डील्स विथ द इंटरॅक्शन बिटवीन मॅन अँड मशीन सो ॲज टू गेट रिक्वायर्ड आउटपुट. आपल्याला एखाद्या मशीनकडनं जे काही आउटपुट पाहिजे ते आउटपुट मिळवत असताना जे काही तुम्हाला इंटरॅक्शन मशीन सोबत करायचंय, ज्याचा वापर करून तुम्हाला रिक्वायर्ड आउटपुट काढायचंय, ते सगळं कशात येणार आहे? मॅन मशीन रिलेशनशिपमध्ये. ही एक क्लोज लूप किंवा फीडबॅक सिस्टीम आहे. क्लोज लूप किंवा फीडबॅक सिस्टीम काय सर? तर क्लोज लूप आणि फीडबॅक सिस्टीम म्हणजे गिव्ह अँड टेक सिस्टीम असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवतोय आता आणि तुमचा फीडबॅक जो येईल तो माझ्यासाठी काय असणार आहे? एक प्रकारचा सिग्नल असेल. तुम्हाला आवडलं असेल तर ठीक, नसेल आवडलं तर मला काय करायला लागेल? परत त्यात करेक्टिव्ह ऍक्शन्स. सो अल्टिमेटली मॅन मशीन रिलेशनशिपची तुम्ही एक डायग्राम काढू शकता ॲज अ इंटरॅक्शन. की समजा हे मशीन आहे आणि याला ऑपरेट करणारा समोरचा माणूस आहे. तुम्हाला अशा शेपचा माणूस कुठं असतो? ही ब्लॉक डायग्राम आहे. आपण चित्रकलेची स्पर्धा काढत नाही, आपण ब्लॉक डायग्राम मध्ये हे सगळं रिप्रेझेंट करतोय. नाहीतर काही जणांचे सर सी शेपचा माणूस कधी बसवलात असा प्रश्न येऊ शकतो. सो दिस इज अ मॅन. आणि या दोघांच्या मध्ये इथं मॅन खाली नाव लिहितो. दिस इज द मशीन.
आणि या दोघांच्या संदर्भात मध्ये जर विचार केला तिथं तर वर्किंग एन्व्हायरमेंट येतं. आता काय होईल बघा, मशीनची जी समजा एक कंटिन्युअस सुरू आहे असा विचार करू. मशीनचे जे काही पॅरामीटर्स आहेत हे आपण इन्फॉर्मेटिव्ह डिस्प्लेवर रिप्रेझेंट करतो. दिस इज द इन्फॉर्मेटिव्ह डिस्प्ले. मग हा कुठल्या प्रकारचा डिस्प्ले असेल, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, कुठलाही असू शकतो. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणची पर्टिक्युलर फिजिकल कंडिशन, सध्याची ऑनली कंडिशन, पॅरामीटर नाही, गरम, थंड, कोमट, अशा ज्या 3 कंडिशन येतात या कुठल्या येतात, क्वालिटेटिव्ह येतात. क्वांटिटेटिव्ह म्हणजे एक्झॅक्ट आकडा, की आता काही गाड्यांमध्ये जे फ्युएल गेज सेन्सर असतात ते तुम्हाला टँक दाखवतात किती आहे, अर्धा टँक पेट्रोल आहे. आता त्याच्या पुढच्या काही गाड्यांमध्ये काय आलंय, रेंज आली की तुम्ही अर्ध्या टँकमध्ये कुठपर्यंत जाऊ शकता ते लगेच कळतं. म्हणजे नुसतंच अर्धा टँक पेट्रोल असणं हे काय आलं तर क्वालिटेटिव्ह डिस्प्ले आला. क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले काय आला तर तुम्ही किती किलोमीटर पुढे जाऊ शकता हे क्वांटिटेटिव्ह आला एक्झिस्टिंग पेट्रोलमध्ये. मग हे सगळं तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसेल. सो हा डिस्प्ले रिसीव्ह करणं ह्युमनचं काम आहे. मग हा इन्फॉर्मेशन रिसिव्हर इथं असेल. मग ह्युमन्स हे कसं इंटरॅक्ट करतील तर बाय आईज, इयर, सेन्सेस. आपल्याला सेन्स जे होतात की आता गाडी चालवतोय, खडखड खडखड आवाज यायला लागला म्हणजे कानाला वाजतंय काहीतरी, बरोबर, किंवा स्टेअरिंगला बंप व्हायला लागलाय म्हणजे पंक्चर असेल, सेन्स आला ना तुमच्या स्टेअरिंगला हाताला, म्हणजे इथं काय आलं तुमचं इन्फॉर्मेशन रिसिव्ह झाली. ही इन्फॉर्मेशन जी रिसिव्ह होईल ती ह्युमन्स त्यानंतर फीडबॅक कंट्रोलद्वारे इथं करेक्टिव्ह ऍक्शन घेतील. आणि हा करेक्टिव्ह ऍक्शनचा पार्ट आपण परत मशीनला ॲज अ इनपुट म्हणून देतोय. मशीन ते प्रोसेस करेल, अल्टिमेटली प्रोसेसिंग करून तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते तयार करेल आणि परत इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल. म्हणजे हा बघा एक प्रकारचा क्लोज लूप झाला. इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाली, माणसानं बघितली, माणसाला वाटलं की काहीतरी चुकतंय, काहीतरी बरोबर आहे, चुकत असेल तर तो काय करणार आहे, लगेच त्याला करेक्टिव्ह ऍक्शन घेणार आहे. दिस इज द करेक्टिव्ह ऍक्शन बाय द मॅन. आणि हे परत तुम्ही सिस्टीमला, मशीनला काय करताय ॲज अ इनपुट, म्हणजे इथं कंट्रोल्स असणार आहेत. इथं तुम्ही मशीन कंट्रोल्स म्हणून लिहू शकता. मशीन विल हॅव कंट्रोल्स ऑन इट. मग या कंट्रोल्सचा वापर करून तुम्ही मशीनला परत काय देणार, इनपुट. मशीन सगळं परत प्रोसेस करेल आणि नवीन तुम्हाला डिस्प्ले अकॉर्डिंगली देईल. ही संपूर्ण ब्लॉक डायग्रामवरून लिहायचं डिस्क्रिप्शन आहे. मॅन मशीन रिलेशनशिप म्हणजे काय, ॲज शोन इन द फिगर, मॅन मशीन रिलेशनशिप deals with the interaction of man and machine to have desired output. It is the most important part of the ergonomics consideration. In this case, informative display of the machine indicates different displays which are qualitative, quantitative type. These displays will indicate certain parameters which are read by the man. That means information is received by the man. After receiving the information, the man is going to take corrective action which will be applied to the machine through the controls, so that machine will receive the corrective action, it will process the data again and it will start having the output again and again as per the requirement. This forms a closed loop between man and machine, means feedback system. मग सध्या आपण हा पार्ट एक बघितला. मग याच्यावरून तुम्हाला पुढे एक नवीन पार्ट कळतो, नवीन कन्सेप्ट कळतो. जो नवीन कन्सेप्ट आहे एर्गोनॉमिक considerations.
ऑफ द कंट्रोल युनिट. आपण एखादी सिस्टीम जर कंट्रोल करत असू तर त्याचे जे रिस्पेक्टिव्ह कंट्रोल्स आहेत हे कंट्रोल्स कसे कव्हर करायचे. आपण आधी कंट्रोल कसे असतील काय असतील तर त्याच्यातले पहिले 3 महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचे पहिले 3 पॉईंट, मग ते कुठल्या प्रकारचे आहेत कसे ते आपण पूर्ण करू शकतो. तुम्ही गाडीमध्ये असणाऱ्या 4 व्हीलरमध्ये असणाऱ्या किंवा 2 व्हीलरमध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा विचार करा आणि मी सांगतो त्या गोष्टी अप्लाय करा. एक, जे काही कंट्रोल असतील ना ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशनला ॲक्युरेटली प्लेस केलेले गेले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, मॅनच्या बरोबर जो काही ह्युमन असेल त्याच्या विदिन द रीच असले पाहिजेत. त्याच्या कुठं असले पाहिजेत? विदिन द रीच. म्हणजे काय तर आपला गिअरचा जो लिव्हर आहे ज्यानं आपण गिअर शिफ्ट करतो त्या लिव्हरचा विचार करा. तो लिव्हर जर बघितला तर त्याचा साईज हा साधारणपणे एवढाच असेल, बरोबर. असा मोठा असतो का? नाही. गिअर नॉब साधारणपणे एवढा असतो. साधारणपणे अगदी म्हटलं तर तुमची ही जे काही आपण याला म्हणतो मूठ जी आहे त्या मुठीच्या अगदी साईजचा असेल. मग अल्टिमेटली त्याचं पोझिशन हे कुठं असतं? बरोबर एवढ्याच झोनमध्ये, एवढ्या डिस्टन्सला असतं. गाडीमध्ये बसून बघा ते बरोबर रिचवर असेल. हँडब्रेक पण काय असतो? लगेच ड्रायव्हरला सेन्स झाला पाहिजे की लगेच त्याच्या हाताशी आर्मरेस्टच्या जवळ असला पाहिजे, आर्मच्या रिचमध्ये. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एर्गॉनॉमिक कन्सिडरेशन्स ऑफ कंट्रोल युनिटमध्ये करताना पहिली स्टेप इम्पॉर्टंट काय येते? ऑल द कंट्रोल्स मस्ट बी प्लेस्ड at proper locations and proper positions. लोकेशन म्हणजे स्वतःचं आणि त्याची स्वतःची जी पोझिशन असेल ती प्रॉपर पोझिशन विच इज ॲक्सेसिबल टू द ह्युमन. मगाशी एक इंटरॅक्शनला सुरुवात करताना गोष्ट सांगितली होती. हा सगळा भाग तुमच्या रोजच्या रोज लाईफ मधला आहे. आपण जी गाडी चालवतो 2 व्हीलर, पण त्या 2 व्हीलरमध्ये बघा सगळे कंट्रोल्स आहेत ना, हेडलाईट सुरू करण्याचे, इंडिकेटर सुरू करण्याचे, हॉर्न वगैरे प्रेस करण्याचे, हे सगळे बघा अंगठ्याच्या डिस्टन्सवर आहेत. एर्गोनॉमिक्स मॅटर. दुसरा, यांचे साईज प्रॉपर असले पाहिजेत. साईज कसे असले पाहिजेत की ते ऑपरेट करता आले पाहिजेत ह्युमन बिंग्सना रिस्पेक्टिव्ह फंक्शन प्रमाणे. फॉर एक्झाम्पल, मी आता आधी वाक्य लिहितोय, कंट्रोल्स शुड हॅव प्रॉपर शेप अँड साईज which will be comfortable to human beings. फॉर एक्झाम्पल, नीट बघा आता मी काय काय सांगतो. आपला जर 2 व्हीलरचा डिस्प्ले बघितला, लेफ्ट हँड साईडचा डिस्प्ले इन द सेन्स जो कंट्रोलचा, इथं साधारणपणे जे डाव्या साईडचं तुमचं ते ग्रिप आहे त्या डाव्या साईडच्या ग्रिपच्या तिथे इथं एक इंडिकेटर असतो. याच्यावरनं बरोबर तुम्ही काय करता, जे काही इंडिकेटर्स आहेत लेफ्ट राईटचे ते तुम्ही टर्न ऑन टर्न ऑफ करता. काही ठिकाणी इथं हॉर्न आहे बघा अंगठ्याच्या डिस्टन्सवर येतो. यांचे साईज अंगठ्याशी रिलेटिव्ह आहेत. यांचे साईजेस कशाचे आहेत? अंगठ्याची रिलेटिव्ह आहेत. लांबी पण बरोबर अंगठ्या एवढीच राहते, अंगठ्याच्या रीच एवढीच राहते. पण जी ब्रेक लिव्हर आहे ना, ब्रेक लिव्हर इथे असणारी, ही ब्रेक लिव्हर बरोबर तुमची ही लेंथ, ही जी काही लेंथ असेल याच्यापेक्षा थोडीशी जास्त असते. आणि परत त्याला असा मागं एक गोल शेप दिलेला असतो. का माहिती? गोल शेप आपला हात सटकू नये त्याच्यावर.
म्हणून बरोबर बघा त्याला एक गोल केल्यासारखं असतं एर्गोनॉमिक्स. मग अल्टिमेटली काय मॅटर केलं इथं? शेप अँड साईज. गिअरचा नॉब बघा, गिअरचा नॉब आता जे रिसेंट शेपमध्ये आलेत, मी थ्री डी व्ह्यू काढतो, ते असे आहेत. तुमचे जे फोर व्हीलरमध्ये गिअर नॉब असतात ना, ही तुमची गिअरिंग सिस्टीम जे काय असेल ते, हे बघा असेत. पूर्वीच्या काळी असे गोल यायचे. बरोबर हा साईज असतो त्याचा, चेक करून बघा. आणि त्यानंतर प्रॉपर कलर कोड काय काय ठिकाणी लागला पाहिजे. तिसरा म्हणजे जे काही कंट्रोल्स तुम्ही तयार करता, इट शुड हॅव प्रॉपर डिस्प्ले कंट्रोल कलर्स. इट शुड हॅव प्रॉपर कलर सिस्टीम्स व्हेरेवर रिक्वायर्ड. कलर बद्दल नंतर येणारच आहे मी. तुम्ही आता हा विचार करा, कलर कुठे कुठे दिसतो तो डिस्प्लेमध्ये सर, हा विचार करा, हळूहळू लक्षात येईल. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे कंट्रोल्स येतात, गिअर कंट्रोल्स येतात, तर सगळ्यात पहिलं सिंपल जर म्हटलं तर हा क्रँक, हँड क्रँक. क्रँक व्हील. दुसरा हँड व्हील. लेथ मशीन ऑपरेट केली असेल सगळ्यांनी, ते लेथ मशीनचं ऑपरेशनचं हँडव्हील बघा, ते बरोबर एवढ्याच साईजचं आहे, ते खूप मोठं पण नाही छोटं पण नाही. आणि त्याला परत इथं एक हँडल दिलेला असेल, त्या हँडलचा वापर करून पण तुम्ही पटपट पटपट ऑपरेट करू शकता. इव्हन त्याच्या आत ग्रिपिंग पर्पज असतो अशा पद्धतीनं की जिथं तुमची फिंगर्स बरोबर अडकून पडतात. इव्हन स्टेरिंगला पण असतं, का हात सटकू नये. म्हणजे हा क्रँक आला, एक हँडव्हील आलं. हँडव्हीलचा अजून एक प्रकार येतो ज्याला स्टार्स किंवा क्रॉस असं म्हटलं जातं, क्रॉस आर्म. हे सगळे कशाचे आहेत तर ह्युमन बिईंगच्या हँड ऑपरेटेड आपण करतोय. मग साधारणपणे हे सगळे 300 ते 400 न्यूटनच्या फोर्सला डिझाईन केलेले असतात. हँडव्हीलचा मॅक्सिमम डायमीटर 150 mm च्या वर वगैरे असेल, 150 mm च्या आसपास, की जेणेकरून हे तुम्हाला ग्रिप करताना जास्त मोठं जाऊ नये. सेम हे सगळे तुमचे हँड एफर्ट आहेत. अजून एक येतं लिव्हर. हँड लिव्हर म्हणे मी. ऑपरेशन फॉर 300 to 400 न्यूटन फोर्स. पेडल, फूट. गाडीचा पेडल जर नीट बघितलात फोर व्हीलरचा, सामपणे 30 डिग्रीच्या आसपास असतं ॲक्सिलेटर पेडल. व्हर्टिकलला 30 डिग्री ठेवतात. आता तिथं डिपेंडेंट आहे तुमचा शेप कसा आहे, पण सामपणे तुम्हाला 30 ते 45 डिग्री ही रेंज आहे. मग हे तुमचं पेडल येईल. दिस इज द पेडल, फूट पेडल. अजून एक येतो जॉयस्टिक. गेम खेळताना वापरता ना, त्या गेम खेळताना जी जॉयस्टिक वापरतात तशाच पद्धतीची जॉयस्टिक कशात येईल तर हँड लिव्हरमध्येच येईल. तुमचा गिअरचा नॉब तो जॉयस्टिक सारखा आहे. ही हँड लिव्हर कशाची येईल मग सर? हे कशाबद्दल? तुमचा जो काही हँडब्रेक आहे तो ऑपरेट करताना ही लिव्हर वापरली जाईल. सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम आहे ना. सो ही हँड लिव्हर तुम्हाला सिंगल डिग्री फ्रीडमला आहे. जेव्हा तुम्ही मल्टिपल डिग्री ऑफ फ्रीडमला जाता, म्हणजे 2 डिग्रीजमध्ये तुम्हाला मुवमेंट पाहिजे, गिअर शिफ्ट पॅटर्न कसा असतो? सामपणे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता काही गाड्यांमध्ये रिव्हर्स इकडे असतो,
काही गाड्यांमध्ये 5वा आणि 5व्या नंतर इकडे रिव्हर्स असतो, डिपेंडंट आहे. आता दोन दोन रिव्हर्स नसतात. म्हणजे कुठली मोशन झाली तर तुमची 2 डिग्री ऑफ फ्रीडम झाली. मग अशा केसमध्ये तुम्हाला जॉयस्टिक वापरता येते. मग त्या जॉयस्टिकला परत काय आला, ग्रिपिंग आर्म आला. या सगळ्यांची तुम्हाला मी एक कंडिशन तुम्हाला त्या झेरॉक्समध्ये PDF मध्ये मिळणार. मी आता तुम्हाला नंबर ऑफ डिस्प्लेस दाखवतोय, हे इनफ आहेत. नॉब येतो, नॉब पण दाखवतोच आहे. नॉब जर विचार केला तर त्याला असा ग्रिपिंग पार्ट असतो, नर्लिंग केलेलं असतं नॉबला. त्याला पुश बटन स्टार्ट असतं. पुश बटन म्हणजेच कुठले तर तुम्ही इलेक्ट्रिक जी 2 व्हीलर असते त्याचं इग्निशन, इलेक्ट्रिक जे स्टार्ट करण्यासाठी बटन वापरतात ते येतं. हॉर्नचं बटन हे कुठले पुश टाईप, म्हणजे एकदा प्रेस केले की परत ते नॉर्मल कंडिशनला आले पाहिजेत. प्रेस करेपर्यंतच त्यांचा इफेक्ट. तुम्ही प्रेसिंग फोर्स काढून घेतला की ओरिजिनल शेप अँड साईजला परत किंवा पोझिशनला परत. हे साधारणपणे पुश बटन, हे असे डिस्प्ले तुम्हाला साधारणपणे एक्सपेक्टेड असतात. कंट्रोल युनिट्स, नॉट डिस्प्ले, सॉरी, दीज आर द कंट्रोल युनिट्स. मग या सगळ्यांचा विचार पूर्णपणे या 3 गोष्टीत होतो की कुठलाही प्रकारचा कंट्रोल युनिट डिझाईन करायचा असेल तर एर्गोनॉमिक डिझाईन काय हे पूर्ण मी तुम्हाला बेसिक सांगितले आणि हे त्यातले काही एक्झाम्पल सांगितले. पेपरला क्वेश्चन नीट वाचायचा, पण क्वेश्चन काही येऊ देत, तुम्हाला एर्गोनॉमिक डिझाईन कन्सिडरेशन्स ऑफ कंट्रोल युनिट हा शब्द दिसला, डिफरंट कंट्रोल्स दिसलं की पहिलं हे लिहायला लागणार आहे. हे ज्यानं लिहिलं त्याला लगेच एक्झामिनरचं कळेल, हा या मुलाला बऱ्यापैकी एर्गोनॉमिक्स काय आहे ते कळलेलं आहे. म्हणून पहिलं हे 3 उत्तर आली पाहिजे तुमची आणि त्यानंतर मग बाकीचे कॅसेट लावा. आता आपण जाऊया पुढच्या कन्सिडरेशनमध्ये. एर्गोनॉमिक कन्सिडरेशन्स ऑफ डिस्प्ले युनिट. एर्गोनॉमिक considerations of display unit. आता डिस्प्ले कुठल्या प्रकारचे आधी बघूया. डिस्प्ले म्हणजे काय, जे काही इंजिन मधले आउटपुट पॅरामीटर्स आहेत हे ह्युमनला कळले पाहिजेत आणि त्याच्या एक्झिस्टिंग पोझिशनला कळले पाहिजेत, हे दाखवणारी क्वांटिटी कोण आली, डिस्प्ले. मग डिस्प्ले युनिटचे 3 प्रकार होतात. तीन प्रकार कुठले तर पहिला येतो क्वालिटेटिव्ह डिस्प्ले. की ज्यामध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर कंडिशन फक्त रिफ्लेक्ट होते. क्वालिटेटिव्ह डिस्प्ले it represents particular condition. That is, or example, for example, hot, cold or warm. गाड्यांमध्ये असतं बघा एक सगळ्या 4 व्हीलरमध्ये असा एक इंडिकेटर असतो बॉटम साइड पासून. इथं H असतं, इथं C असतो. अशा पद्धतीमध्ये W काही ठिकाणी लिहिलेलं असतं इथे वॉर्म. आणि गाडीचं जे काही टेम्परेचर असेल गाडीच्या आतलं किंवा मशीनचंही ते तुम्हाला इथं रिप्रेझेंट होतं. अकॉर्डिंगली इथला जो ॲरो असतो ना तो ॲरो वर खाली होत राहतो असं. पॉइंटर, ॲरो इन द सेन्स पॉइंटर. दुसरा डिस्प्ले युनिट कुठला येतो तर क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले म्हणजे काय की जिथं तुम्हाला फिजिकल पॅरामीटरची क्वांटिटी कळते. गाडीचा स्पीड तो असा नसतो ना, लो मिडियम हाय असं नाही दाखवत. गाडीचा स्पीड कसा दिसतो, आकड्यात दिसतो, बरोबर. म्हणजे तुम्हाला क्वांटिटी मिळते. सो क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले दे इंडिकेट measured quantity.
ते इंडिकेट मेजर्ड क्वांटिटी. ही क्वांटिटी जी काही मोजली असेल ते, फॉर एक्झाम्पल स्पीडोमीटर. तर हे डिस्प्ले जे आहेत, हे डिस्प्ले डिझाईन करण्यासाठी काही नियम आहेत आणि आत्ता जे मी सांगतोय ते ही व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या कारचा डिस्प्ले असेल किंवा टू व्हीलरचा डिस्प्ले असेल तिथं जाऊन बघायचं, बऱ्याचशा गोष्टी रिफ्लेक्ट होतात. आपण जो काही डिस्प्ले बघतो की नाही एखाद्या, मी स्पीडोमीटरचा मुद्दा एक्झाम्पल ठेवतो डोळ्यासमोर, म्हणजे तुम्हाला पट 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 आता आयडिया क्लिअर होईल आणि सगळं कळून जाईल. म्हणून तो एक स्पीडोमीटर दाखवत आहे, गोल डायल आहे. स्पीडोमीटर बघा, सर्क्युलरचा स्केल आहे तर ते क्लॉकवाईज नेचरमध्ये तुम्हाला क्वांटिटी वाढवताना दिसतं. याचं स्केल कसं जातं, क्लॉकवाईज नेचरमध्ये. म्हणजेच इथं समजा 0 असेल, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. कसं प्रोसेस होणार आहे, क्लॉकवाईज. फर्स्ट, डिस्प्ले तयार करण्यासाठी इर्गॉनॉमिक कन्सिडरेशन्स. स्केल should vary in clockwise direction for circular scales. म्हणजे वाढत गेले पाहिजेत बरं का, व्हेरी म्हणजेच काय, वाढत गेले पाहिजेत. हॉरिझॉन्टल समजा असेल, हॉरिझॉन्टल स्केल्स असतील तर राईट हँड साईडला तुमची वाढलेली क्वांटिटी दिसली पाहिजे. म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60 हे सगळं राईट हँड साईडला असलं पाहिजे. फॉर हॉरिझॉन्टल स्केल्स displays, display scales should increase towards right and for vertical display it should move up. Scale should move up. स्केल असं वाढताना दिसलं पाहिजे. काही ना असं पण एक स्केल आठवेल आता, एम्प्टी, फुल, हाफ, खालनं वर वाढत जातात. दुसरा नियम काय, तर ज्या काही डिव्हिजन्स आहेत या डिव्हिजन लिनियर मॅनरमध्ये गेल्या पाहिजेत आणि मिनिमम सब डिव्हिजन असल्या पाहिजेत. सब डिव्हिजन्स काय पाहिजेत, मिनिमम. म्हणजेच स्केल शुड बी लिनियर. फॉर एक्झाम्पल 10, 20, 30 etc. with minimum number of subdivisions. म्हणजे काय बघा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 म्हणजे काहीतरी असे मार्किंग जाते तिले. यांचे सब डिव्हिजन कमी असतात बघा, 5-5 असते. बरोबर मध्ये एक असं असतं का, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं नसतं. सुरुवातीला असलं तरी 20 पर्यंत येईल, त्यानंतर मात्र 5-5चे डिव्हिजन येतात. सब डिव्हिजन कमी असले पाहिजे, वाचायला इझी पडतं ना. बरं, हे जे लेटर्स आहेत, हे जे मार्किंग्स आहेत, यांची हाईट पण ठरलेली आहे. जे काही वाचण्याचं डिस्टन्स आहे, हाईट ऑफ द लेटर्स शुड बी ग्रेटर दॅन रीडिंग डिस्टन्स डिवाइड बाय 2. प्रत्येक माणसाचा एक रीडिंग डिस्टन्स जे असेल
डिवाइड बाय 200 करायचं, तो जेवढा फॅक्टर येईल तेवढी यांची हाईट ठरते. सो तिसरं, लेटर हाईट should be greater than reading distance divided by 200 not 200. म्हणजे लेटर्स बघा, तुम्ही गाडी चालवत असताना वर्ण दिसतात, असं पार खाली वाकून बघायला लागत नाही. टू व्हीलरसाठी सांगतोय. तुम्ही अशी गाडी चालवत असताना नुसतं असं खाली नजर टाकली की तुम्हाला डिस्प्ले दिसतो. त्याची पोझिशन पण बरोबर तुमच्या ह्युमनच्या बरोबर डोळ्याच्या आसपास राहील अशा पद्धतीने असतो. डिस्प्ले असा वर खाली इकडे तिकडे बघायला लागत नाही. इव्हन कार चालवताना पण बघा, कार चालवताना तुमच्या गाडीचा डिस्प्ले हा बरोबर डोळ्यासमोर असतो, की नुसतं तुम्ही अशी नजर खाली ठेवली तरी लगेच कळतं या एवढ्याच झोनमध्ये. अगदी म्हणेन मी या नाकाच्या बरोबर लेवलच्या वर. यानंतर लिनियर प्रोग्रेशन मी सांगितलंच आहे कसं फिरलं पाहिजे क्लॉकवाईज. इथला पॉइंटर जो असतो तो शार्प एजचा पाहिजे. पॉइंटर कसा पाहिजे? शार्प एज. बरोबर रीडिंग दिसलं पाहिजे ना. हे असं करून काय उपयोग आहे? पॉइंटर कसा असला पाहिजे? शार्प एज. फोर्थ, शार्प एज पॉइंटर. फिफ्थ, या पॉइंटरला तुम्ही स्पेशल कलर देऊ शकता. कारमधले पॉइंटर्स बघा, एक रेड कलरचा माग एक तुम्हाला हे दिसतो, त्याला लाईट दिसल्यासारखा दिसतो. कलर कोडिंग सिस्टीम वापरू शकता तुम्ही. जे आता गाडीचे डिस्प्ले बघाल टू व्हीलरचे, तर इथं मध्ये हिरवं मार्किंग दिलेलं असेल 30 ते 40 मध्ये, 30 ते 50 मध्ये, सॉरी 30 to 50 का इको मोड असतो बघा तिथं. म्हणजे इथं काय वापरू शकता? सुटेबल कलर कोड. मी इथं शॉर्ट मध्ये लिहितोय कलर कोडिंग्स. आणि काही वेळा तुम्हाला एखादा पॅरामीटर हायलाइटच करायचा आहे तर इथं लाइटिंग लागतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव लाइटिंग टू. पेट्रोल जर संपत आलं असेल तर बघा, फिल द फ्युएल, पिवळ्या रंगाचा लाईट लागतो. बरोबर की पेट्रोल संपत आलंय, मग अशा तो लाईट ब्लिंक होतो. काही ठिकाणी आवाजही दिला जातो, पिंग पिंग, की लगेच कळतं पेट्रोल भरायचं गाडीत. सीट बेल्ट लावला नाही तर बऱ्याच गाड्यांमध्ये आता अलार्म वाजत राहतो. बरोबर. हँडब्रेक असेल तर आवाज येतो की माणसाला कळतं अरे हँडब्रेक सुरू आहे. म्हणजे हे डिस्प्ले तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन करायला लागतात की काही ठिकाणी तुम्हाला साऊंड ॲज वेल ॲज लाईट ॲडिशन आणि कलर ॲडिशन पण द्यायला लागते. डिस्प्ले कंट्रोल करताना हे काही नियम मी आता तुम्हाला सांगितलेत. झेरॉक्समध्ये तो तुमच्याकडे PDF मध्ये असतील. अजून तुम्हाला आता काय सांगायचं आहे? तर ॲस्थेटिक्स आणि एर्गॉनॉमिक्समधला एक पार्ट आहे, सोपा आहे तो, की वर्किंग एन्व्हायरमेंट. तो आता तोंडीच सांगून होतो. वर्किंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर लक्षात घ्या, तुम्ही ज्या वातावरणात काम करता ना ते खूप महत्त्वाचं ठरतं. इमॅजिन तुम्हाला समजा मी क्लास तुमचा आत्ता लाईव्ह जर घेतला आणि तुम्हाला एका ठिकाणी असं अत्यंत डल लाईट असणाऱ्या रूममध्ये बसवलं, तुम्हाला बसून नाही वाटणार त्या रूममध्ये. मला नाही वाटत की कोणी असं काम करू शकतं. असं मंद प्रकाशात नाही वाटत. आणि खूप जास्त प्रकाश असला की तो डोळ्यावर येतो. विचार करा, मी या बोर्डच्या इथंच समजा आता ट्यूब लावून ठेवली आणि ती कॅमेरा तुमच्या डोळ्यावर पडली, तुम्ही शिकू शकणार नाही काहीच. सो इम्पॉर्टंट फर्स्ट पार्ट. वर्किंग एन्व्हायरमेंटचा पहिला भाग येतो लाईट अरेंजमेंट. लाईट्स असे प्लेसअप करा की तुम्हाला जो काही ह्युमन बिंग तिथं काम करतोय त्याला प्लीजंट वाटलं पाहिजे. त्याच्या डोळ्याला खूप डलनेस पण आणि खूप ब्राईटनेस पण नाही आला पाहिजे. मीन्स यूज अ प्रॉपर लाइटिंग सिस्टीम so that human working in the environment relative to the machine will have a satisfactory vision. He should not feel about the dullness as well as brightness to the eyes. At the same time, you should locate him in a such position that he can stare at a certain point and get relief to his eyes. की त्याला अशा पद्धतीने लोकेट करा की त्यांना समजा इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला जरा कम्फर्टेबल काहीतरी वाटलं पाहिजे. हे गरजेचं कुठे ते सांगतो, फाउंड्रीजमध्ये खूप गरजेचं राहतं. फाउंड्री किंवा जिथं तुम्ही मोल्टन मेटल सोबत कंटिन्युअस काम करताय, वेल्डिंग शॉप्समध्ये लागतं, फॅब्रिकेशनच्या शॉपमध्ये लागतं. कंटिन्युअस तो माणूस ग्लेजकडे बघतोय ना. सो इफ यू आर लुकिंग ॲट अ ग्लेज फॉर पर्टिक्युलर टाइम, डोळे ब्लिंक होतात. एकदम वर बघितलं की दिसत नाही आपल्याला, अंधार येते. म्हणून त्याला अशा पद्धतीने लोकेट करा की त्याला समजा आजूबाजूला बघितलं तर त्याच्या डोळ्याला काय पाहिजे आला पाहिजे, एक प्रॉपर ह्युमन कम्फर्ट मिळाला पाहिजे. वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये पहिला टेम्परेचर येतो. दुसरं काय येतं सर? साऊंड, नॉईज. केर 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 सारखेच मी पटपट 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 लावली, वाईटाक बंद कर रे बाबा, लई बोर्ड भरते सर.
शांतपणे मी सांगितलं तर ऐकू वाटतं. ह्युमनच्या आसपास नॉईज कमीत कमी ठेवा. साऊंड असू देत. नॉईज म्हणजे काय? इरिटेटिंग साऊंड. नॉईज नसला पाहिजे आसपास. नॉईज असला सर आहेच आहे, काय करायचं? त्याला इयर प्लग द्या, बर्ड्स द्या कानामध्ये घालायला, ते तुमचे हेडफोन्स द्या, सो दॅट ही कॅन हॅव अ क्वाईट रिलीफ इन ऑपरेशन. थर्ड, टेम्परेचर. ह्युमन कम्फर्ट टेम्परेचर ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप जर थंड असेल तर थंडावा आवाज येईल, खूप जर गरमच असेल तर कामच करू शकणार नाही, स्वेटिंगनं वैताग होऊन जाईल, डिहायड्रेशन. ह्युमन कम्फर्ट टेम्परेचर साधारणपणे 24 ते 26 डिग्री असतं. तर तेवढं टेम्परेचर साधारणपणे वर्कप्लेसला एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवता येईल का बघा. मग यासाठी काय लावू शकता तुम्ही? फॅन्स, AC जे काय असेल ते. आणि लास्ट, ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी कुठल्याही ठिकाणची ती महत्त्वाची ठरते. उन्हाळ्यामध्ये ह्युमिडिटी खूप जर असेल वातावरण, माणूस काम करू शकत नाही. पावसाळ्यात ऑलरेडी असते, तर ती तुम्हाला ह्युमिडिटी कंट्रोल करण्याची गरज राहते. सो वर्किंग एन्व्हायरमेंटचे हे जे 4 पॉईंट्स मी सांगितले तुम्हाला PDF मध्ये वाचायला पण मिळतात. आहे तसे लिहायचे, वेगळं काही नाही. मी सांगितलं डिस्प्लेच्या कंडिशन लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा. बोर्डवरचं काही वाटलं महत्त्वाचं ते लिहून घ्या. ती डायग्राम शक्यतो काढाच. ती डायग्राम तुम्ही काढूनच महत्त्वाचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ थांबवला त्यानंतर एकदा जाऊन आपल्या गाडीचा डिस्प्ले बघा. गोष्टी बऱ्याचशा कळतील. थँक्यू.